आपण सगळ्यांनीच खरं तर 10वीची परीक्षा दिली आहे। 10वीच्या बोर्ड परीक्षेचे पेपर किती कठीण असतात हेही आपल्याला माहिती आहे। त्यात मार्क किती मिळाले यावर तर बोलायलाच नको। सध्या 10वी बोर्डाची परीक्षा सुरू आहे आणि अनेक ठिकाणी कॉपी बहाद्दरांचा प्रताप पाहायला मिळतोय। बैठे पथक आणि भरारी पथकांच्या कारवाया सुरू आहेत। मात्र खरा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडलाय। 6वीच्या विद्यार्थिनींकडून 10वीचा मराठीचा पेपरच तपासण्यात आला। हा प्रकार काय बघूया। 10वी 12वी परीक्षेत कॉपी बहाद्दरांचे कारनामे तुम्ही पाहिलेत। कुठे एका बाकड्यावर अनेक विद्यार्थी परीक्षा देताना दिसले, तर कुठे मास्तरच मुलांना प्रश्नांची उत्तरं सांगताना दिसून आले। काही ठिकाणी पालकच शाळेच्या इमारतीवर चढून मुलांना कॉपी पुरवत होते। पण अजून धक्कादायक गोष्ट तर पुढे आहे, जे ऐकून तुम्ही डोक्यावर हात मारून घेतल्याशिवाय राहणार नाही। साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील विडणी गावात उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये एका शिक्षकानं चक्क 6वीच्या 2 विद्यार्थिनींकडून 10वीच्या पेपरची तपासणी करून घेतली आहे। वैभव शेंडे असं या शिक्षकाचं नाव आहे। 10वीचा मराठी विषयाचा पेपर या शिक्षकानं 6वीच्या मुलींकडून तपासलाय। या प्रकारचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय। त्यात संबंधित शिक्षक विद्यार्थिनींसोबत बसून पेपर तपासत असल्याचं स्पष्ट दिसतंय। घडलेल्या या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच एनडीटीव्ही मराठीची टीम थेट शाळेत पोहोचली। या खळबळजनक घटनेनंतर आम्ही या शिक्षकाची प्रतिक्रिया घेण्यासाठी या शाळेमध्ये पोहोचलो। मात्र येथील जे शिक्षक आहेत ते संबंधित शिक्षक या ठिकाणाहून पसार झाले आणि एनडीटीव्ही समोर बोलण्यास त्यांनी नकार दिला। या घटनेबाबत मात्र त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे आपला खुलासा पाठवल्याचं एकंदरीत सांगण्यात येत आहे। 10वीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो। मात्र घडलेल्या प्रकारानं विद्यार्थी आणि पालकांकडून संताप व्यक्त होतोय। तसंच दोषी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे। विडणी केंद्रावर झालेल्या प्रकाराबाबत गट शिक्षणाधिकारी फलटण यांचे मार्फत तपासणी करण्यात आलेली असून त्याचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेला आहे। सदर अहवाल उचित कार्यवाहीसाठी विभागीय मंडळ कोल्हापूर यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे। सर, याबाबत सदर अहवाल पुढील कार्यवाहीस्तव विभागीय मंडळ आणि राज्य मंडळाकडे पाठवण्यात आलेला आहे। वरिष्ठ पातळीवरून याच्याबाबत निर्णय घेण्यात येईल। घडलेल्या प्रकाराची दखल आता शिक्षण विभागानं घेतली आहे। उद्या साताऱ्यात जाऊन तपासणी करणार असल्याचं कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितलंय। की तिथे 6वीची विद्यार्थिनी उत्तरपत्रिका तपासतायत अशी ती तक्रार होती आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही आमच्या जिल्हास्तरीय यंत्रणेला जे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना सूचना दिली होती आणि त्यांनी प्राथमिक चौकशी याच्यामध्ये केलेली आहे। तर असं आढळून आलेलं आहे की ते विद्यार्थी त्या व्हिडिओत दिसत आहेत आणि तो व्हिडिओ कधीचा आहे हे अजून खात्रीला की आम्हाला सांगता येत नव्हतं। आम्ही सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी मागणी करत आहोत आणि आमची टीम विभागीय मंडळाची टीम उद्या त्या ठिकाणी तपासाला जाणार आहे। दरम्यान संबंधित शिक्षकानं शाळेच्या मुख्याध्यापिकेला एक अर्ज करून प्रकरणाबाबत खुलासा केलाय। मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासत असताना माझ्या शेजारी 2 विद्यार्थी बसल्या होत्या। त्यांना उत्तरपत्रिका केवळ क्रमानं लावायला सांगितल्याचं या शिक्षकाचं म्हणणं आहे। तसंच त्या 2 विद्यार्थिनींनी आपण उत्तरपत्रिकेवर रिकाम्या जागी फक्त रेषा ओढल्याचं म्हटलंय। शिक्षक आणि विद्यार्थिनींचा हा खुलासा असला तरी 6वीच्या विद्यार्थिनींकडून 10वीच्या उत्तरपत्रिका तपासल्या जात असल्याचा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। त्यामुळे या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते हे पाहावं लागेल। राहुल तपासे, एनडीटीव्ही मराठी, सातारा।